गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरमधील कैलाश कॉलनी परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांड आणि गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक गंभीर गुन्हा समोर आलाय। गोळीबाराच्या काही मिनिटांआधी अजय नरेश राव या तरुणाला अडवून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे। हिललाईन पोलिसांनी फिर्यादी दीपक ठाकूरसह 8 जणांविरुद्ध आणि त्यांच्या 10 ते 15 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास कैलाश कॉलनी येथील दीपक ठाकूर यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर ही घटना घडली। अजयराव हा त्यांचा मित्र अभय विजय विश्वकर्मा याच्यासोबत मोटरसायकलवरून जात असताना आरोपी किशोर चौहान याने त्यांची मोटरसायकल अडवून अजयला खाली खेचलं। त्यानंतर किशोर चौहान, बंटी आणि आशू यांनी त्याला ठोसे व बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। तक्रारीनुसार काही क्षणातच दीपक ठाकूर हा 10 ते 15 साथीदारांसह घटनास्थळी पोहोचला। त्यावेळी त्याने मार डालो इसको मार डालो छोडो मत असं ओरडून आपल्या साथीदारांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे। त्यानंतर उपस्थितांनी अजयराव याला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीदरम्यान आरोपी किशोर चौहान याने अजयचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीत नमूद करण्यात आलाय। तसेच आरोपींच्या एका साथीदाराने लोखंडी रॉडने अजयच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अजयने तो वार चुकवला आणि आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला। फिर्यादीनुसार त्यानंतर आरोपी अनिल चौहान, अमन चौहान, अभय चौहान, बंटी, आशू आणि बाबू यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने अजयराव याची मोटरसायकल फोडून नुकसान केलंय। या घटनेचं गांभीर्य अधिक वाढवणारी बाब म्हणजे अजयराव याला झालेल्या या मारहाणीनंतर अवघ्या काही मिनिटातच कैलाश कॉलनी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती। या गोळीबारात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता। त्यामुळे मारहाण आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध आहे का याचाही तपास पोलीस करतायत। या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अजयराव याच्या आईने पोलिसांकडे तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्यानुसार अजयराव याच्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी किशोर चौहान, दीपक ठाकूर, अनिल चौहान, अमन चौहान, अभय चौहान, बंटी, आशू, बाबू आणि त्यांच्या 10 ते 15 साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून। यामध्ये आधीच्या गुन्ह्यामध्ये आपण सखोल तपास केलेला आहे। त्यामध्ये सेपरेट आपलं तपास पथक काम करत होतं आणि उपलब्ध जो तांत्रिक पुरावा आहे त्यात सुरुवातीला यातील जो दुसरा 2 नंबरचा आरोपी आहे तो घरी जात असताना त्याला चालत्या बाईकवरून ओढून खाली पाडून त्याच्यावरती रॉड आणि काठीने जीवघेणा हल्ला केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्यानंतर त्याचा बाईक फोडण्याचाही प्रकार जो आहे तिथे आपल्याला लक्षात आलेला होता आणि त्या अनुषंगाने संबंधित आरोपीच्या घरच्यांनी लेखी तक्रार सादर केल्यानंतर यामध्ये आपण संबंधित सेक्शननुसार गुन्हा दाखल केलेला आहे। यातही तक्रारीची पूर्ण शहानिशा केल्यानंतरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा नक्की जो रोल आहे तो निष्पन्न करून पुढील तपास जो आहे तो हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष तपास पथक जे आहे ते करत आहे आणि यामध्ये जो काही उपलब्ध पुरावा आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरू आहे। तर यामध्ये जो मुख्य फिर्यादी आहे तो पण यामध्ये आरोपी आहे आणि इतर जे लोकांनी त्याला मारलेलं आहे ते पण त्यामध्ये त्यांनाही आरोपी करण्यात आले। एक 6 ते 8 आरोपी त्याच्यामध्ये आहे आणि ब पत्रकाप्रमाणे आपल्याला जे दिलेलं आहे ते त्यांची नाव आहे। पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।